नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी आणि एक नवीनच घरी मी कामाला गेले होते. त्यावेळेस माझ्यासोबत हा प्रसंग झाला होता. आमच्या शेजारी काकू होत्या आणि त्या आणि मी पण रोज घरी धुणी भांडी करत असायचो. कधी ह्या घरी, कधी त्या घरी. मात्र एक दिवशी झालं असं की त्यांचं गावाकडे कसलं तरी काम होतं आणि कोणीतरी जवळचा व्यक्ती खूपच आजारी होता. त्याच्यासाठी त्या गावी जाणार होत्या. त्या मला म्हटल्या की माझ्या 2 दिवस आमच्या साहेबांकडे तू जा त्यांचं काम करायला, कारण की मी 2 दिवस येणार नाही. त्यावेळेस त्या शेजारच्या काकूंच्या बदल्यात मी कामाला गेले आणि साहेबांनी मलाच कसे एक वेगळ्याच प्रकारे काय काय केलं आणि दिवसभर कसं त्यांनी मला थांबवून घेतलं त्यांच्या घरी, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, मी मयुरी आहे. तसं म्हणायला गेलं तर मी इकडे शहराकडे आले होते. घरचे प्रत्येकजण इकडे काम पाहत होतं. आता घरी बसून तरी काही होणार नव्हतं. कुठे ना कुठे काम वगैरे करायला लागतच होतं. त्याच्यातच आमच्या शेजारीण काकू नेहमीच मला सहकार्य करत असायच्या आणि नेहमीच मला मदत करत असायच्या. नेहमी मला प्रत्येक कामात त्यांचा हात लागायचा. खरं म्हणायला गेलं तर त्यांचा स्वभाव खूपच चांगला होता आणि त्यांनीच आम्हाला शेजारी असल्यासारखं नाही तर घरातील असल्यासारखंच वागवत असायच्या. कुठे जरी जायचं म्हटलं, घरामध्ये काही जरी एखादा गोडधोड पदार्थ केला तर त्या नेहमी मला आणून द्यायच्या, कारण की त्यांना ते मला म्हणायच्या की तू माझ्या घरातील एक व्यक्ती असल्यासारखंच मला वाटतं. मी दिसायला सुंदर आणि देखणी होते, त्या पण चांगल्याच देखण्या होत्या. गोरपान होत्या. त्यावेळेस त्यांनीच मला पहिल्यांदा काम पाहिलं होतं. दोन्ही भांडी करायचं असंही घरातील लवकर झालं काम तर काही दिवसभर नुसता बसण्यातच जात असायचा आणि घरी पण मन लागायचं नाही आणि किराणा आणि घर भाडं ह्याला पण पैसे लागत असायचे. त्यामुळे त्या मला म्हटल्या की बघ, तुला जर काम होत असेल तर चांगले पैसे पण आहेत आणि संध्याकाळी आपण घराच्या आत पण येतोय. त्यावेळेस मी म्हटलं हो, आणि मग काय माझं घर चालू लागलं. त्या कधी मग आम्ही दोघीजणी बाहेर फिरायला गेलो तर चांगल्या वगैरे आम्ही दोघी खरेदी करायचो. चांगल्या साड्या आम्ही दोघींसाठी घेत असायचो. त्यांचं गावाकडे पाहुणी होती आणि त्या गावाच्या राहणाऱ्या होत्या. त्यामुळे नेहमीच गावाकडे काय झालं की जायच्या आणि त्यांच्या बदल्यात मग मी त्यांच्या जागी कामाला जात असायची, कारण की त्या नेहमी मला मदत करायच्या आणि मी जरी कुठे बाहेर गेले तरी त्या माझ्या जागी कामाला जात असायच्या. त्या दिवशी मी घरातील सगळं आवरलं आणि भाड्याचे पैसे पण काढून ठेवले. संध्याकाळी किराणा पण मी आधीच भरून ठेवला होता. चांगलं घरामध्ये जेवण केलं आणि डबा भरला. त्यावेळेस शेजारच्या काकू आल्या आणि म्हटले, ऐक ना मयुरी, एक काम आहे, करशील का? मी म्हटलं, काय झालं? एवढ्या का तुम्ही असं डोळे तुमचे का भरून आले? त्यावेळेस त्या म्हटल्या, अगं माझा एक जवळचे नातेवाईक खूपच आजारी आहे आणि त्याच्यासाठी मला गावाकडे जायला लागेल. आता अर्जंट आहे म्हटल्यावर मलाच त्यांची मदत करावी लागणार होती. मी म्हटलं, तुम्ही नका काळजी करू आणि तुम्ही जावा, मी आहे, इथलं सगळं पाहते. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुझ्यावर मला खूपच विश्वास आहे आणि मी सांगितलेलं त्या साहेबांच्या घरी जा आणि सगळं त्यांचं काम कर. आधी पहिल्यांदा त्यांच्या घरी जा, कारण की त्यांचा खूपच स्वभाव रागीट आहे आणि त्यांना असं जास्त काही आवडत नाही. मी म्हटलं, बरं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. मग मी पहिल्यांदा साहेबांच्या घरी गेले होते. खूप मोठं असं त्यांचं घर होतं आणि ते एकटेच राहायचे. घरचे सगळे कुठे होते मी काही विचार नाही. त्यावेळेस ते म्हटले, मी म्हटलं, अहो, तुमच्यात जी कामाला येते ती माझी जवळचीच नातेवाईक आहे. मात्र त्या अचानक गावी गेल्या, त्यांचं गावी काम आहे, त्यांच्या बदल्यात मी आले. त्यावेळेस तो म्हटला, तुला माहीत आहे ना कसं काम करायचं? त्यावेळेस मी म्हटलं, हो. त्यांनी मला सगळं समजावलं आणि सांगितलं आहे. मग मी लवकर भांडी वगैरे घासली, घराची सगळी फरशी पुसून घेतली, कपडे धुतले आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होते. त्यावेळेस ते मात्र सारखे किचनमध्ये यायचे आणि मला बोलण्याचा प्रयत्न करायचे. मी एकतर त्याच्यात खूपच लाजूळ होते आणि मी जास्त काही त्यांना बोलायचे नाही. त्यांनी मला माझं नाव वगैरे विचारलं आणि मी सांगितलं. ते म्हटले, खरं तू खूपच सुंदर आहे, काय करते? असं काम करणं तुला शोभत नाही, तू खूपच देखणी आहेस.
तो मला खूप काही बोलत होता, मात्र मी शांतच होते, कारण की मला जास्त बोलायला आवडत नाही. त्यावेळेस तो म्हटला, की "तुला मी दुसरं कोणतं तरी चांगलं काम पाहू का? तू असं नको काम करत जाऊ. तुझी हितं नाही दुसऱ्या जागी खरं तू काम केलं पाहिजे." त्यावेळेस मी म्हटलं, "अहो, मला एवढं काही समजत नाही. माझं एवढं काही शिक्षण पण झालं नाही, तर मी कुठे काम करणार?" त्यावेळेस तो म्हटला, की "मी पाहीन तुला, मात्र तू कोणाला म्हणू नकोस." मी म्हटलं, "नाही बघ म्हणत." त्यावेळेस तो म्हटला, "तुला भरपूर पगार पण भेटेल आणि त्याच्यासोबतच तुझी सगळी हौस-मौज पूर्ण होईल." त्यावेळेस तो मला बोलत होता. मला पण त्याचा स्वभाव खूपच आवडला, कारण की कोणीतरी खूप दिवसातून मला एवढ्या प्रेमाने, आपुलकीने असं बोलत होतं. आम्ही खूप वेळ बोललो आणि शेवटी मला पण त्याचा तो सहवास आवडला. त्यावेळेस मी म्हटलं, "साहेब, अजून काही काम राहिलं आहे का? ते सगळं काम करते." त्यावेळेस तो म्हटला, "नाही, बस." आणि त्याने स्वतः मला घास भरवला आणि आम्ही दोघांनी सोबत बसून जेवण केलं. मला खूपच आनंदित झाला. तो माझ्या खूपच जवळ बसला होता. त्यावेळेस तो म्हटला, की "तुला मी सगळं काही पुरवेन आणि कशाचीच कमी पडून देणार नाही. तुला पण मी सांगेल ते करावं लागेल आणि मी म्हणेल ते करावं लागेल." मला माहिती होतं, की नक्की ह्याच्या मनात काय आहे, मात्र ह्याच्यात माझा पण फायदा होता. मी म्हटलं, "तुम्ही बोलाल ते मी करायला तयार आहे." त्यावेळेस मी म्हटलं, "पण मला थोडीशी पैशांची गरज आहे." त्यावेळेस तो म्हटला, "तू काळजीच करू नको. तू पैशात तुला पाहिजे तेवढं बक्कळ पैसा भेटेल." मग काय आम्ही बोललो. त्याने मग मला जवळ घेतलं आणि झालं चालू. "साहेब, जरा हळूहळू करा. खूप दिवस मी केलं नाही ना, त्यामुळे सुरुवातीला मला नको नको होतं." तो म्हटला, "तू नको काळजी करू. खूपच मी प्रेमाने करतो आणि तुला वेगळाच आनंद भेटेल." असं म्हणून बाई गं, त्याने एक वेगळ्याच प्रकारे मला सुख द्यायचं ठरवलं. त्याची करण्याची पद्धत तर मला खूप आवडली. खूप दिवसातून असं कोणीतरी एवढ्या प्रेमाने मला जवळ घेतलं होतं. नाहीतरी रोज ह्या घराची भांडी घास, त्या घराचं धुणं धु, ह्याच्यात माझं सगळं आयुष्यात जाणार होतं. मला सुख काही असं भेटलंच नव्हतं. मात्र खूप दिवसातून आज ह्यांचा स्पर्श असा काही लागला, की मी माझं दुःख आणि एवढं सगळं विसरून आज त्यांच्या प्रेमात आकुंठ बुडाले होते. ते काही थांबले नाही आणि त्यांनी वेगळ्याच प्रकारे त्या दिवशी दिवसभर मला सुख दिलं आणि मी त्यांना आनंद दिला. दिवसापासून ते साहेब माझ्यावर खूपच आनंदित झाले आणि मला त्यांनी त्यांच्या असलेल्या ऑफिसवर दिवसभर न्यायचे. मी पण तिकडे दुसरीकडे कामाला आहे म्हणून जायची आणि दिवसभर बाई गं, ते माझी सेवा करायचे आणि मला खूपच आनंद द्यायचे. त्यांच्या प्रेमाने माझं मन तर जिंकलं होतंच, त्याच्यासोबतच मला चांगला ते पगार पण देत असायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.